आज कांगोरीगड उर्फ मंगलगडला जायचं आपण डिसाईड केलंय. सो मी आत्ताच निघलोय नागलवाडी महाड थ्रू. इथून आता गड 22 किलोमीटर आहे. सो वाया लिफ्ट आपण मंगळगडपर्यंत पोहोचणार आहोत. इथपर्यंत पोहोचलो. आता इथून पुढचा प्रवास हा बाय लिफ्टच करायचा. उतरून आपण आता पिंपळवाडी जे मंगळगडाकडे जाणारा रस्ता जिथून जातो तिथपर्यंत आपण जातो आणि समोर सुंदर असा एक धबधबा. आपल्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे आपण तिथपर्यंत काही जाणार नाही. पण थेट आता मंगळगडाकडे जातो. तुला जर काढतच असेल ना, ऐकलंच का, तर तिथं वर गेलास ना, एक नंबर. हा, तुला अख्खा पोलादपूर दिसत. हा, कोकणातली माणसं लय प्रेमळ असतात हे आजपर्यंत फक्त ऐकलेलं. ते आता ते संतोष मामांच्या ह्याच्याने बघायला पण भेटलं. हो, इथपर्यंत घाटापर्यंत त्यांनी सोडलं आपल्याला. इथूनच पुढे आपण आता पायपीट करत जातोय. कांगोरीगडाच्या दिशेने आपण मार्गस्थ झालेलो होतो. हीच JCBच्या साह्याने बनवलेली वा समोर दिसणारा व्ह्यू मनाचा आनंदच नाही, उत्साह पण द्विगुणित करतोय. तीन वाजलेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्याला गडाची चढाई करावं लागणार आहे. कारण की गड तसा दुर्गम जागेवर असल्यामुळं आपल्याला 5च्या आत खाली यावं लागेल. समोरच धुक्यांमध्ये गेलेले सर्व डोंगर आपल्याला दिसतात. ते म्हणतात ना, सह्याद्रीत 2 गोष्टींचा कधी नियम नाही. एक मधले इथले मावळे आणि दुसरं म्हणजे हा ज्याने आम्हाला एवढं भिजवलंय त्या पावसाचा. ह्या 2 वस्तू अशा आहेत की यांचा कधीच नियम नसतो. मी जेव्हा वरती गडाला चढवायची सुरुवात केलेली त्यावरती पावसाचा तसुबरी काही दिसत नव्हता. पण तसं थोडंसं वरती टप्पा गाठलो तसंच हा पाऊस परत सुरू झाला. याकडच्या वाटेने आपण पुढे मार्गक्रमण करतो. हा धुक्यात गेलेला कांगोरीगड गडावरून पण दुर्ग सेवक येत आहेत, त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करू. भाऊ, वरती जाऊन आलात का? मंदिरापर्यंत गेलेले आहेत वरती. ते सगळे बघितलं, किल्ला बघण्यासारखा. वरती वास्तू काय काय शिल्लक आहेत? धुकं आहे सगळीकडे. हो, थोडीशी माहिती आपण मंगळगडाबद्दल जाणून घेऊया. मंगळगड हा साधारण तसा जावळीचाच एक भाग आहे. जावळी म्हटली म्हणजे आपल्या डोक्यात एक विषय नेहमी येतो, तो म्हणजे चंद्रराव मोरे. जावळीचे जे मुख्य चंद्रराव मोरे होते, त्यांनी चंद्रगडासोबतच हा कांगोरीगड सुद्धा बांधून घेतलेला. याचं मुख्य कारण असं होतं की जावळीचा जो भाग होता तो तुम्ही बघू शकता, अजूनही एवढ्या घनदाट जंगलांमध्ये व्यापलेला आहे. आणि त्याच्या मागील मुख्य हेतू असा होता की जर कोणी आक्रमण केलंच आणि तो जावळीत आलाच तर त्याला इथेच गाडायचं.
म्हणजे या डोंगर माथ्यांमध्ये घेरून त्याला इथेच संपवायचं, अशी ही चंद्रराव मोरेंची नीती होती. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून आपल्या स्वराज्याचं तोरण बांधलं, त्याच्यासोबतच महाराजांनी चंद्रराव मोरेंनाही आमंत्रण दिलं की तुम्ही स्वराज्यात या आणि सोबतच आपण स्वराज्याचं हे सोनं करू. आणि जावळीच्या मोऱ्यांनी महाराजांना पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. उलट त्यांनी उत्तर पाठवलं की तुम्ही जिंकलेला जो प्रदेश आहे तो माझाच भाग आहे आणि तुम्ही मला शरण या, जेणेकरून मी तुम्हाला प्राणातून मुक्त करेल. जसं जसं आपण कडा चढत जातोय तशी तशी किल्ल्याची दुर्गमता अधिकच वाढत चालली. तुम्ही मागे बघू शकता, धुक्यात गेलेले सगळे जवळपासचे डोंगर. हे इकडे समोर दिसणारा धबधबे आणि हा समोर दिसणारा पूर्ण सह्याद्री. म्हटलं जातं ना सह्याद्रीबद्दल की सह्याद्री झेंडताना दोन गोष्टींचा कधीच नियम नसतो. एक मधले इथले मावळे आणि दुसरे म्हणजे इथला पाऊस. समोर दिसणारा हा दसराचा सह्याद्री. कडेला डोंगराजवळचा आपण थोडा टायमाचा विसावा घेतलेला आहे. सततधार असलेल्या पावसामुळे खूपच हाल झालेले. त्यात मधमाशा अजून परेशान करतात, त्यामुळे इथून निघलेलं बरं. कोरलेल्या गडाच्या पायऱ्या जे तुम्ही बघू शकता. आणि हे सर्व ऐकून छत्रपती संतापले आणि त्यांनी जावळीवरती हल्ला करायचं ठरवलं. आणि महाराजांनी शेवटी मोका हेरला, जावळी कब्जात आली. आणि जावळीतील 3 गड जावळीचा मुख्य भाग होते, ते म्हणजे चंद्रगड, एक वासोटा आणि तिसरा म्हणजे हा कांगोरीगड स्वराज्यात पुन्हा आला. आणि त्यासोबतच अजून एक गड जो नंतरून राजधानी म्हणून नावारूपास आला, तो म्हणजे रायगड. त्यावेळेचा रायरीचा किल्ला ही स्वराज्यात आला. कांगोरीगड जिंकून झाल्यानंतर महाराजांनी लगेचच त्याचं नामकरण मंगळगड म्हणून केलं. पूर्णपणे धुक्यात हरवलेला कांगोरीगड आणि त्याच्या सभोवतालचा परिसर. महाराजांनी सरदार गोळे यांना किल्लेदार पदाचे सूत्र सांभाळून पुढील आपल्या स्वराज्य कार्यास सुरुवात केली. एका तासात आपल्याला खाली यायचं, त्यामुळे थोडंसं घाई आपल्याला करावं लागतं, कारण की आपल्याला परत जायचं आहे. थोडंसं धावत आपल्याला एवढा चांगला मार्ग करावा लागणार. हे दुःख समजून आपण प्रवास करतो. समोरचं 10 मीटर ऐवजी समोरचं काहीच दिसत नाही. हा धुक्यात लपलेला कांगोरीगड गडावर जाण्यासाठी ची वाट. तिथला छोटासा धबधबा. पूर्णपणे इनविजिबल असा व्ह्यू. समोरचं पण आणि खाली पण काहीच दिसत नाहीये. हाच एक थरारमोळसाठी आज पुरीगडचा ट्रेक ऑर्गनाईज केलेला. इथेच दिशादर्शक फलके लावण्यात आलेले आहेत. पावसामुळे वाजणाऱ्या थंडीमुळे तोंडाची परत बोबडी वळा लागली बा. ही पूर्णपणे
झिरो इनविजिबिलिटी व्ह्यू ही आपण आली होती वाट. गडाच्या पायऱ्या तुम्ही पाहू शकता. जसं मी दर व्हिडिओत म्हणतो, ह्या ज्या पायऱ्या आहेत या घडवलेल्या पूर्ण कातळात घडवलेल्या आहेत. त्यात थोडा भाग सोडला तर बाकीचा पूर्ण कातळात कोरलेला आहे. आपण आपल्या मंजिलपर्यंत फायनली पोचलो. सुबक अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या तुम्ही बघू शकता. इथूनच वरती थोडासा हा गडाचा विच्छिन्न झालेला बुरुज तुम्ही पाहू शकता. पूर्ण विजिबिलिटी लो असल्यामुळे आपल्याला इथे काहीच समजत नाही अथवा काही दिसतही नाही. मित्र बोललेले त्याप्रमाणेच आपण पुढे वाटचाल करतो. म्हटलेलं इथेच जवळपास कुठेतरी कांगोरी देवींचं मंदिर आहे. ते आपल्याला इथे दिसणार नाही, तो आपण त्या साईडला जाऊन बघू. हे जे कांगोरी देवीचं मंदिर आहे त्या दिशेने आपण आता जातो. त्याची स्थापना ही जाऊनचे प्रमुख चंद्रराव मोरेंनी केली. त्यांची कांगोरी देवीवरती खूप मोठी श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेचाच एक भाग म्हणून गडावरती कांगोरी देवीची स्थापना करण्यात आलेली होती. आणि त्यासोबतच गडाला कांगोरी गड या पायऱ्या देवींच्या समोर बसलेला स्थापनेवरूनच देण्यात आलं होतं. चला तर मग सुंदर अशा या कांगोरी देवींच्या मंदिराचं आपण दर्शन घेतो. मंदिराची अवस्था तशी बिकट आहे, कारण मंदिराचे जे औषधांची पूर्णपणे पडझड झालेली आहे. मध्ये मंदिरात देवीच्या दोन मूर्त्या आहेत. हे असलेलं गडाचं टाकं हे दुसरं टाक. पूर्णपणे झिरो विजिबिलिटी. तिथे माजलेलं तो आपण प्रेडिक्ट पण नाही करू शकत की रस्ता कुठून आहे. मी त्या काठीच्या साह्याने माझा गवत हटवतोय पूर्ण. कृपया कोणी येऊ नका पावसाळ्यात, आणि एकटं तर कृपया करून कोणी यायचंच नाही. हे इथे गडात होतं. हे टाके म्हणजेच गडाला जो बांधणीसाठी दगड लागायचा तो याच दगडां काढून याच्या टाक्यांमध्ये रूपांतर केलं जायचं, जेणेकरून उन्हाळ्याच्या दिवसात इथे पाणी साठाही राहील आणि आपलं किल्ला बांधणीचं कामही होईल. पडलेल्या वाड्यांचे अवशेष तुम्ही पाहू शकता. इथूनच आपण परत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण की पाऊस तुम्ही बघू शकता फार वाढलेला आहे. त्यामुळे आपण इथूनच परत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. जंगली जनावरांचा खूप हे असतो. समोरच अजून एक पडक्या वाड्याचे अवशेष तुम्ही पाहू शकता. कमडे एवढ्या गवतमधून आपण चालत जातो.
रात्रीला 4:30 इथेच झालेले. तो पुढचा प्रवाह अवघड असणार. आशा करू की तू लवकरात व्हा. तिथे वरती रानगवत खूप असल्याने आपल्याला खूप प्रॉब्लेम झाला. पूर्ण परिसर इनविजिबल आहे अजूनही, पूर्णपणे धुक्यामध्ये गेलेला आहे. गडाचा दरवाजा जो पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आपण तेव्हाच खाली आता मार्ग शोध. दूर करत आपण मार्गाला मार्ग, कारण की अंधारा वाढत चाललेला आहे. धुक्यांमुळे इथे कळत नाही की अंधार कधी वाढत. पावसाळ्याची दिवस असल्याने लवकर तिथून निघण्याचा प्रयत्न आपण करतो. वाट इतकी अवघड आहे सांगू सुद्धा शकत नाही. चालताना पायगरी घसरला लागेल खाली येऊन चढणार जो आपण, आणि मोबाईल तोपर्यंत गप्पा आपण पार करून खालच्या दिशेने मार्गक्रमण करतो. वरचा जो उतरण्याचा थरार होता तो कॅमेऱ्यात नाही येण्याचं कारण एकच, आपला जो टप्पा होता खूप असा अवघड होता. आणि फोटोग्राफीचा मोह आवडला जाता ती असू दे. पूर्ण इनविजिबल असा कडा उघड असतो मार्गक्रमण, आणि थोडासा मोकळा झालेला खालचा परिसर. ही खूपच गडा सर केलेला. पुन्हा एकदा दृष्टिक्षेपात घेत खालील दिशेने मार्गक्रमण आपण सुरू केलेला आहे. केलेला हा ट्रेक नेहमी इथे राहणार आहे. उतरे आपण आताच पूर्ण केली. आता इथून खाली तिसऱ्या टप्प्याची जी वाट आहे JCBच्या साह्याने, जसं मी मागच्या ह्याच्यात बोललेलो सुरुवातीलाच, तशी JCBच्या साह्याने तयार केली, जसं तुम्ही बघू शकता. पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही आहे. तिसरा टप्पा जवळपास अर्धा आपण पूर्ण केलेला आहे. आणि इथे आपल्याला कोकणी रानमेवा दिसलेला आहे जो आपण कधीही सोडणार नाही. डिलिशियस अशा डोंगरातली मैना किंवा त्याला करवंद असं म्हणतो आपण, त्याचा मुबलक असा साठा मला दिसलेला आहे. दिसला म्हणजे चटपट करून पुढच्या याच्यानं आपल्याला रस्त्याला लागायचं. आणि ती आपल्याला अजून जवळपास आपलं घर गाठायचं आहे. तो आपल्या ट्रेकचा आज परतीचा सगळ्यात मोठा पार्ट आहे. सो होप लवकरच आपण रानमेवा हातात घेऊन निघण्याच्या प्रयत्नात लागू. रानमेवा हातातच घेऊन आपण पुढचं मार्गक्रमण करतो, कारण की जवळपास आता 5:20 झालेले आहेत. म्हणून आपल्याला लवकरच गड उतरावं लागणार. शेवटच्या बेसला आपण आलेलो आहोत. आजच्या कांगुरीगड उर्फ मंगळगडच्या ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर एकच शब्द आहे, फक्त अशक्य आणि अशक्य. मी माझ्या आयुष्यातला केलेला हा सगळ्यात कठीण ट्रेक आपण म्हणू शकतो.
कारण की अगदी छातीपर्यंत गवत जात होतं आणि नुसते छातीपर्यंतच नाही तर समोर रस्ता दिसत नव्हता ॲक्च्युली. आपला जो ट्रायडंट होता ज्याला तुम्ही दांडुका म्हणता त्याच्या सह्याने आपण तो रस्ता करत वगैरे भर पावसात आपण गेलो तेव्हा समोर दिसलेले वाड्यांचे अवशेष बघितले. ध्वज जिथे आपला लावलेला होता तो बघितला. तिथून रिटर्न येऊन सेम आपण देवींचं मंदिर वगैरे बघितलं. एक शेवटच्या टप्प्यात आपण अगदी समोर दिसणारं हे दृश्य मनाला अगदी लावते. कांगोरीवरचं मंगळगडाचे ट्रेकचे समापन आपण केलेलं आहे. खूप अशक्य अशी ट्रेक होती पण अशक्य हे शक्य करणं हाच महाराजांचा उपदेश होता. मी तो साध्य केला. बस एवढंच. कांगोरीगड परत एक वेळा दृष्टिक्षेपात घेत पुढील वाटचाल आपण चालू केली. हे दिसणारे असे धबधबे आणि भाताची शेतं मनाला फार हुरहुर लावतात. सर्व शेतांमध्ये भात कामाची लगबगी चाललेली आहे. ते भाताची लागवड झालेली असते पुढे भात लागवड करताना. नमस्कार बाबा, किती लावायचे अजून भात? अजून बरंच लावायचं असेल तुम्हाला?